हा अजित पवारांचा काटेवाडीमधला बंगला. सुंदर असा दादांचा बंगला. आणि आता दादा गेले, दादा आपल्यात नाहीत. त्यानंतर दादांनी शिस्तसुद्धा गेली की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. दादांचे चाहते मोठ्या प्रमाणात दादांना भेटायला आले, दादांना बघायला आले होते. दादांचं रूप शेवटचं बघण्यासाठी आले होते. मात्र जे समर्थक असतात, चाहते असतात, दादावरती प्रेम करणारे लोक आहेत, त्यांनी हे दादांचे लावलेले झाडं अशा पद्धतीने खराब केले, तोडलेत. त्यामुळे दादांना नक्कीच असं वाईट वाटणार, कारण की दादांना झाडाबद्दल खूप प्रेम होतं, आपुलकी होती. दादांनी चांगल्या पद्धतीने झाडांची निगा राखली होती. तर दादांच्या बंगल्याबाहेरच ही झाडांची अवस्था लोकांनी काही क्षणात करून टाकलेली आहेत. भविष्यामध्ये दादांनी जे मांडलेले विचार असतील, दादांनी जे मांडलेल्या भूमिका असतील, दादांनी लावले झाडं असतील, दादांनी केलेले कामं असतील, त्यांची निगा राखून दादांना आपण श्रद्धांजली देऊ शकतो. दादांना दादांप्रती असलेलं प्रेम आपण त्यातनं व्यक्त करू शकतो. असं दादांप्रती प्रेम व्यक्त करणं हे चुकीचंच म्हटलं जाईल, कारण की दादांनासुद्धा असं प्रेम आवडणार नाही.